जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून समोर आलेली ही घटना आहे. केवळ एका गुन्ह्याची नोंद नसून ती आपल्या सामाजिक, नैतिक आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट करणारी एक भीषण शोकांतिका आहे. एका बाजूला निष्पाप अल्पवयीन मुलीचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला एका सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाची झालेली निर्घृण हत्या. या दोन्ही घटनांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील आरोपीने गुन्ह्याची सुरुवात शारीरिक हिंसेने नाही तर मानसिक जाळेने केली. तू माझ्यावर प्रेम कर, नाहीतर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. ही वाक्य ऐकायला कदाचित एखाद्या चित्रपटातील संवादासारखी वाटतील, परंतु वास्तविक जीवनात हे इमोशनल ब्लॅकमेलिंगचे घातक शस्त्र आहे. आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला सतत आत्महत्येची धमकी दिली. अशा धमक्यांमुळे अल्पवयीन मुले गोंधळून जातात. त्यांना वाटते की आपल्यामुळे एखाद्याचा जीव गेला तर त्याला आपण जबाबदार असू. याच भीतीचा फायदा आरोपीने घेतला. गुन्हेगार जेव्हा अशा धमक्या देतो तेव्हा तो पीडितेच्या मनात अपराधपणाची भावना निर्माण करतो. यालाच मानसशास्त्रात मॅल्युनेशन म्हटले जाते. या दबावाखाली येऊन मुलीने सुरुवातीला विरोध केला नाही, ज्याचा फायदा घेत आरोपीने तिला आपल्या नियंत्रणात ठेवले. 22 मे 2025 ही तारीख त्या मुलीच्या आयुष्यातील काळा दिवस ठरली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आरोपीने तिला घरी ये असे सांगून बोलावले आणि तिथूनच तिचे अपहरण करण्यात आले. आरोपीने तिला थेट राज्याबाहेर म्हणजे हैदराबादला नेले होते. अनोळखी शहर, भाषेची अडचण आणि मदतीसाठी कोणाचीच आधार नाही. यामुळे ती मुलगी पूर्णपणे आरोपीच्या दबेवर अवलंबून राहिली. तिथे तिला डांबून ठेवण्यात आले होते. तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. समाजात स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी आणि मुलीला शांत ठेवण्यासाठी आरोपी मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असे खोटे आश्वासन देत राहिला होता. प्रत्यक्षात त्याला केवळ तिचे शोषण करायचे होते. मुलीने वारंवार मागणी केल्यावर त्याने तिला आणून सोडले, पण त्याचा पाठलाग काही थांबला नाही. तो तिला सतत फोन करून पुन्हा सोबत येण्यासाठी धमकावू लागला होता. यामुळे ती मुलगी आपल्याच घरात कैद्यासारखी जगू लागली होती. ज्यावेळी आरोपीला वाटले की त्याचे गुपित उघड होऊ शकते किंवा त्याच्या मार्गात अडथळे निर्माण होऊ शकतात, तेव्हा त्याने कृत्यतेची सीमा ओलांडली. 26 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुनील गेडाम यांची हत्या करण्यात आली होती. हत्यामागचे नेमके कारण तपासात स्पष्ट होईलच, परंतु अशा गुन्हेगारांमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी प्रवृत्ती असते. गेडाम यांची हत्या करून त्यांचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला होता. आरोपीच्या निर्णयी मानसिकतेचे दर्शन घडवते. या हत्येमुळे गावात भीतीचे साम्राज्य पसरले. पीडित मुलीला जेव्हा हे समजले तेव्हा तिला जाणवले की जो व्यक्ती प्रतिष्ठ व्यक्तीची हत्या करू शकतो तो तिला किंवा तिच्या कुटुंबाला कधीही संपवू शकतो. अशा परिस्थितीत अनेक मुली खचून जातात किंवा टोकाचे पाऊल उचलतात. मात्र या पीडितेने हत्येच्या घटनेनंतर कमालीचे धाडस दाखवले. तिने आरोपीच्या मोठ्या भावाकडे घरी जाण्यासाठी सतत आग्रह धरला होता. हत्येच्या घटनेमुळे आरोपीचे कुटुंबालाही दबावाखाली होते, त्यामुळे अखेर तिला घरी सोडण्यास आले. घरी पोचताना तिने कोणताही विचार न करता आपल्यावर झालेला जो अन्याय आहे, आरोपीच्या कृत्यतेचा पाढा वाचला. तिच्या या तक्रारीमुळेच एका मोठ्या गुन्हेगारी साखळीचा आणि हत्येचा उलगडा झाला होता.
पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत कडक भूमिका घेत आरोपीवर गुन्हे दाखल केले आहेत. 18 वर्षाखालील मुलावरील कोणत्याही लैंगिक अत्याचारासाठी हा कायदा लागू होतो. यामध्ये जामीन मिळणे अत्यंत कठीण असते आणि जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असते. पीडितेच्या सामाजिक पार्श्वभूमीमुळे हा कायदा लावण्यात आला आहे. यामुळे पीडितेच्या सरकारी मदत आणि जलद गती न्यायालयात खटला चालवण्याची सुविधा मिळते. हत्येसाठी हे कलम लावले गेले असून यामध्ये मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची तरतूद असते. या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे पोलीस पाटील यांची भूमिका. गाव पातळीवर पोलीस पाटील हा पोलिसाचा डोळा आणि कान असतो. मे महिन्यापासून मुलगी बेपत्ता होती. तिचे अपहरण झाले होते. ती पुन्हा आली आणि पुन्हा गायब झाली. या सर्व काळात पोलीस पाटलाला काहीच माहीत नसावी ही पडण्यासारखी नाही. जर गावातून एखाद्या मुलीवर अत्याचार, मुलगी गायब होते, तिची नोंद पोलिसात डायरीत होणे आवश्यक असते. पोलीस पाटलाच्या या अनविश्वसनीयतेमुळे गुन्हेगाराचे मोबदन वाढले, ज्याचा परिणाम सुनील गेडाम यांच्या हत्येवर झाला. ही घटना समाजासाठी एक धोक्याची घटना आहे. आपण केवळ कायदे बनवून सुरक्षित राहू शकत नाही, तर आपल्याला सामाजिक बदलाची गरज आहे. पालकांनी आपल्या मुलाशी, विशेषतः मुलींशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पाहिजेत, जेणेकरून अशा धमक्यांना त्या घाबरणार नाहीत आणि वेळीच घरी सांगतील. शाळा, महाविद्यालये, गुड टच, बॅड टच आणि सायबर क्राईमसोबत अशा प्रकारच्या मानसिक दबावाविरुद्ध जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. गावातील तरुणांनी आणि ज्येष्ठांनी केवळ स्वतःपुरते न पाहता गावात कोण येतंय, कोण जातंय आणि कोणावर अन्याय होतोय का याकडे लक्ष दिले पाहिजे. सुनील गेडाम यांची हत्या एका कोवळ्या जीवावर झालेल्या अत्याचार ही सामाजिक लागलेली एक काळी कळी आहे. कायद्याने आरोपीला शिक्षा होईलच, पण या मुलीला समाजात पुन्हा ताठमानेने जगता येईल का हा प्रश्न खरा उभा पडला आहे. पोलीस प्रशासनाने आता या प्रकरणाचा तपास इतक्या वेगाने आणि अचूकतेने करावा की पुन्हा कोणाशी नराधमाला अशा प्रकारचे कृत्य करण्याची स्वप्नातही हिंमत होणार नाही.